अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे। या अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासह समाज ज्या क्षेत्रांमध्ये पिछाडीवर पडत आहे त्या क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी विचार मंथन घडवून आणले जाणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोठरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। नाशिकच्या आडगाव नाक्यावरील लंडन पॅलेस येथे हे 2 दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। त्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी नाशिकला येणार आहेत। या अधिवेशनात नाशिक, आजचे, उद्याचे आणि मराठा समाज अशा 3 विषयांवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे। तसेच अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी, उद्योग, रोजगार, पर्यटन या क्षेत्रातील संधीवर तर दुसऱ्या सत्रात शिक्षण, आरक्षण, महिला आणि युवाचे भवितव्य अशी 2 चर्चासत्रे रंगणार आहेत। तर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही कोठरे यांनी नमूद केले। अखिल भारतीय मराठा महासंघ ह्या सगळ्या जुन्या संघटनेच्या वतीनं नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्टला राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। मराठा समाज नाशिकमधला आणि देशव्यापीमधला विविध क्षेत्रात संस्थात्मक नेटवर्किंगमध्ये नेतृत्व करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून मराठा समाजाचे शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, आरक्षण, त्यानंतर उद्योजकता अशा विविध विषयावरचं विचारमंथन करून पुढच्या 25 वर्षाने मराठा समाजाने कोणते प्रश्न हाताळून पुढे जाण्याची आवश्यकता आहे या विषयावर एक मोठं विचारमंथन आम्ही या ठिकाणी गोलमेज परिषदेच्या आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे। त्याला देशातून सर्व नामवंत सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नाशिकमधले सुद्धा विविध क्षेत्रातील सगळे नामवंत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आयोजनाच्या तयारीसाठी आज बैठक होऊन पूर्ण अधिवेशनाची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्चाव, शहराध्यक्ष संजय फडोळ, शोभा सोनवणे, स्वाती जाधव, योगेश नाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते।